शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. भारतीय हवामान खात्याचा जो दुसरा सुधारित अंदाज मान्सून 2026 आलेला आहे, त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. आपलं मत त्यावर व्यक्त करणार आहोत आणि काय पॉसिबिलिटीज आहेत, काय होऊ शकतं, आपल्या अनुभवाचा त्यामध्ये थोडा सहभाग करवणार आहोत. तर आपण या ठिकाणी एक उदाहरण म्हणून एप्रिल 2026 मध्ये जो अंदाज IMDने दिलेला होता तो तुमच्या समोर आहे. एप्रिल महिना नुकताच झालेला आहे, तर मग मला सांगा की एप्रिल महिन्यामध्ये जो अंदाज IMDने दिला होता असा पाऊस पडला का? हा जो संपूर्ण अंदाज दिलेला आहे एप्रिल महिन्याचा आणि त्यात खास करून महाराष्ट्राचा, तर एवढा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला का? कारण या ठिकाणी अबाव नॉर्मल अशा प्रकारचा पाऊस रेनफॉल पॉसिबिलिटीज दिलेल्या होत्या. म्हणजे थोडक्यामध्ये IMDचे अंदाज शास्त्रीय आहेत, विज्ञानावर आधारित आहेत, यंत्रणा आहे. याचा अर्थ आपण भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावर टीका करत नाही, परंतु आपण भारतीय हवामान खात्याच्या अंदाज 100%च बरोबर येतात असं देखील मानून चालत नाही. आपण मे 2026चा भारतीय हवामान खात्याचा अंदाज बघूयात. या ठिकाणी मला सांगा, अबाव नॉर्मल अशाच प्रकारचा रेनफॉल आपल्याला संपूर्ण भारतामध्ये मे मध्ये देण्यात आलेला आहे. ही मी कुठून शोधलेली प्रतिमा नाही, तर ही भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेली अधिकृत अशा प्रकारची इमेज आहे. मग मला सांगा, अशा प्रकारचा मे महिन्यात पाऊस झाला का? आपण जर भारतीय हवामान खात्याने आज दिलेल्या अंदाजानुसार त्याच्या हायलाईट्सवर थोडं लक्ष केंद्रित करूयात. यामध्ये असं दिसतंय की 90% पावसाचा LPA दिलेला आहे, म्हणजे लॉंग पिरियड ॲव्हरेज. आणि आता त्याच्यामध्ये प्लस मायनस 4% आहे, म्हणजे साधारण 94 ते 86% हे सूत्र दिलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा अंदाज देण्यापूर्वी भारतीय हवामान खात्याने 13 एप्रिलला दिलेल्या अंदाजामध्ये 92% पावसाचा अंदाज दिलेला होता. जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की यावर्षी 88% पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळे त्यांनी यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिलेले होते. म्हणजे मला एक माहिती आहे की मुख्यमंत्र्यांना जी माहिती पुरवली जाते ती IMDकडून पुरवली जाते, आणि मग त्यांनी दिलेल्या अंदाजानुसारच त्यांनी 88% अंदाज गृहीत धरला आहे. म्हणजे प्रसिद्ध झालेला अंदाज हा 90%चा आहे, आणि या पाठीमागे शासनाला धोरण राबवण्यासाठीचा अंदाज हा 88%चा असावा, असा एक आपण अंदाज बांधू शकतो. आता महत्त्वाची बाब इथे अशी आहे की या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. DP-सेट म्हणजे आपल्याला दुष्काळी परिस्थिती जर 90%पेक्षा कमी अंदाज असेल तर आपल्याला या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असते. सरासरीपेक्षा कमी पाऊस हा 90 ते 95% असतो. सरासरी पाऊस हा 96 ते 104% असतो, आणि अबाव नॉर्मल म्हणजे 105 ते 110% असतो, आणि एक्सेस म्हणजे सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस हा 110%च्या पुढे असतो. हे एक साधारणपणे लॉजिक भारतीय हवामान खात्याने फिक्स केलेलं आहे. आता संपूर्ण भारताचा अंदाज बघत बसण्याची आपल्याला गरज नाही. आता आपण मध्य भारतावर आणि कोर झोनमध्ये काय सांगितले ते आपण बघूयात. सेंट्रल इंडियामध्ये आपण महाराष्ट्राला जर पकडलं तर या ठिकाणी 94% पावसाचा अंदाज आहे, आणि 94 ते 106 हा तसा नॉर्मल पाऊस मानला जातो, म्हणजे सरासरी एवढा पाऊस मानला जातो. यामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की 4%चं प्लस मायनस आहे. आता यामध्ये पुन्हा आपल्याला एक कोर झोन नावाचा एक प्रकार आहे की ज्या ठिकाणी भारतामध्ये सर्वात
जास्त म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जिरायत शेती आहे, पावसावर अवलंबून असलेली शेती आहे आणि अशा ठिकाणी सुद्धा हा 94%चाच अंदाज दिलेला आहे आणि तो 94 ते 106% पर्यंतचा अंदाज आहे. आपण म्हणू की सरासरी एवढा पाऊस फक्त या ठिकाणी सांगितलेला आहे. आता आपण इकडे जर भारतीय नकाशाचं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला फक्त महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये थोडं या ठिकाणी असं दिसतंय की परभणी, नांदेड, लातूर यांच्या बाउंड्रीवर थोडं पावसाचं प्रमाण चांगलं आहे. त्यानंतर पूर्व बीडमध्ये थोडं प्रमाण चांगलं आहे आणि हिंगोलीमध्ये. बाकी ठिकाणी महाराष्ट्रात विशेष पावसाचं प्रमाण दाखवलेलं नाही, म्हणजे या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आपण जो कोर झोनवरती बघितला तो कोर झोनचा हा भाग आहे. यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक याचा भाग येतो, जिथे खऱ्या अर्थाने खरीप आणि रब्बीची जिरायत पिकं मोठ्या प्रमाणात होतात आणि जे भारताच्या GDPला परिणाम करतात. जर या ठिकाणी पाऊस कमी होणार असेल तर महागाई वाढू शकते आणि भारताच्या GDPवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो, असा देखील या ठिकाणी अंदाज देण्यात आला आहे. आता जूनमध्ये जो पाऊस दिलेला आहे त्यात साधारणपणे लातूर, धाराशिव, सोलापूर आणि थोडं अहिल्यानगर या भागात पावसाचं प्रमाण सरासरी राहील असा अंदाज आहे. मात्र उर्वरित भागामध्ये अतिशय कमी पावसाची शक्यता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कमी म्हणजे किती? तर सरासरी 90% त्यांनी सांगितलेलं आहे आणि याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. जूनमध्ये विदर्भाचा पूर्व भाग जर अपवादात म्हणून सोडला तर महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये देखील सरासरीच्या वरती अबाव नॉर्मल अशा प्रकारची उष्णता राहण्याची शक्यता आहे, म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहील असाच भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. मी एका वाक्यात सांगतो, भारतीय हवामान खात्याने अघोषित दुष्काळ या ठिकाणी सांगितलेला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी 2 मीटिंगा घेऊन दुष्काळासाठी सज्ज राहा अशा प्रकारचे आदेश यापूर्वी दिलेले आहेत. आपण दुसऱ्या अंदाजामध्ये 94% जूनमध्ये पावसाचा अंदाज दिलाय, त्यावर आपण ठाम आहोत. जुलै महिन्यामध्ये आपण 97% अंदाज दिलेला आहे पावसाचा. हा दुसरा अंदाज आहे आपला भारतामध्ये आणि या अंदाजावरही आपण जुलै महिन्यात ठाम आहोत. भारतात आपण 94% पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि या अंदाजाशी पण आपण ठाम आहोत. पण भारतात सप्टेंबर महिन्यामध्ये 95% पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि या विषयावर आपण ठाम आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये एकूण 97% पाऊस पडेल असा अंदाज दिलेला आहे आणि या विषयातही आपल्याला काही शंका असण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात जुलै महिन्यामध्ये आपण 99% पावसाचा अंदाज दिलेला आहे, तर आपण याही अंदाजावर तसे ठाम आहोत. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात आपण 95% पावसाचा अंदाज दिलेला आहे. आता सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण 97% पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि हे महाराष्ट्राचे अंदाज आहेत, यावर आपण आपली प्रतिक्रिया ठाम आहे. त्यामुळं एक मी सांगून ठेवतो, म्हणजे आता तुम्हाला एक सुधारणा म्हणून सांगतो माझ्या अंदाजातली. आपण एक वेळ असं गृहीत धरा की आपण जरी 97%चा अंदाज दिला असला तरी त्यात ±5% आहे. आपण असं गृहीत धरा की प्लस होणारच नाही, -5% होणार आहे, असं गृहीत धरून माझा अंदाज बघा, म्हणजे तुम्हाला हा अंदाज समजून घ्यायला अतिशय सोपा जाईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.